वाजता बरोबर पहिला बॉल पडेल, याची नोंद आपण करून घ्या. आणि चारही संघ उद्या लवकर आपण उपस्थित राहायचं ही विनंती आहे. ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत पहिल्या षटकासाठी. आणि बॅटिंगसाठी कुणाल पाटील आणि राजू गायकर ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. पहिला बॉल खेळत ऑन साईडला आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव प्राप्त झाली. 2चा प्रयत्न आहे. थोडंसं फंबल आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील. 2 धावेने डावाचा श्रीगणेश केला गेलाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. आजच्या दिवसामधील शेवटची मॅच मैदानावरती सुरू आहे. नैतिक 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये MM11 साईका दिवाना अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. फुल लेनचा बॉल बॅटचं एज लागले आणि दरम्यान रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि 3 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप अपेक्षित आहे. जास्ती विलंब लावू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. फुल टॉस बॉल उडवला हवेत. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडून झालेली चुकीला माफी नाही आणि बॉल गाठतोय सीमारेषा. झेल सुटलाय, परंतु आपण पाहतोय जखमेवरती मीठ देखील चोळलं जात आहे. जले पे नमक छिडका गया आणि इथे आलाय हा चौकार. सात धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्यांच्या हातामध्ये घरपोच सेवा त्यांना दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. विकेट फलंदाज बाद. शाकिब मैदानावरती आलेत आणि पहिलाच बॉल इथे विकेट येऊ शकते. शाकिब गोल्डन डकचे शिकार ठरलेत. बॅक टू बॅक विकेट. सात धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. 2 सफलता आतापर्यंत अर्जित केल्यात आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये आपण पाहिलंय थोडासा बॉल 1 मीटर पलीकडे असता तर चौकार जाऊ शकला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला स्पीडअप अपेक्षित आहे.
क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्ती विलंब लावू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आज खरं तर या स्पर्धेमध्ये इथं आला आणि तुमच्यासोबत सर्वांसोबत इंटरॅक्ट करण्याची संधी मला मिळाली आणि खूप चांगलं वाटलं. खरं तर येताना थोडंसं वाटलं की इतकं डोंगर चढलं, आता जायचं कुठं आतमध्ये. इकडून आलो मी नदीच्या वरून आणि नदीच्या वरून नदीवरती आल्यावरती पहिला लेफ्ट घेतला नदीच्या बाजूनेच, जसा ब्रिज संपतो आणि मग वरती आलो. वाटलं खूप जंगलात आहे, परंतु इकडे आल्यावरती बरं वाटलं. कारण नैसर्गिक वातावरणामध्ये शहरात राहणारी माणसं आल्यावरती बरं वाटतं थोडंसं. खूप चांगलं वाटलं तुमच्या भागामध्ये येऊन. 7 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक पाटील त्यांचं पहिलं षटक संपलंय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 लॉस ऑफ द 2 विकेट. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. एज लागलं यावेळेस दरम्यान रिजनमध्ये बॉल. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं आहे. हो, धावबाद होऊ शकतात, परंतु क्रीजमध्ये होते आणि धाव तिथे प्राप्त होणार नाही. डॉट बॉल. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. चेतन पाटील पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करतात चेतन पाटील. बॅक टू बॅक डॉट बॉल आपण पाहतोय. 2 सफलता पहिल्या षटकामध्ये ऋतिक पाटील यांनी मिळवल्यात. ऋतिक पाटील यांनी मिळवल्यात आणि चांगली सुरुवात त्यांनी आपल्या संघाला करून दिली आहे. गोलंदाज चेतन पाटील पुढचा बॉल. राईट आर्मवर द विकेट. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एकेरी धाव एका धावेने. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 8 धावा धावफलकावरती. गोलंदाज चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. कुणाल पाटील यांनी एक धाव घेतली आणि आता स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील सुजित पावसे. क्रमांक 4 वरती सुजित पावसे मैदानावर दाखल झालेत. पुढचा बॉल. हो, बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं. अक्रॉस बॅटने फटका खेळायचा प्रयत्न होता. आपण पाहिलं जर सरळ बॅटने खेळले असते तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता, परंतु बॅकलिप थोडीशी अँगलनं आली आणि तिथेच मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. लाईन टोटली मिस केली बॅटरनं आणि हा बॉल डॉट असेल. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे गोलंदाजी करणारी टीम. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल. लिडिंग एज हवेमध्ये बॉल. यष्टिरक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील आणि इथे आली आहे सफलता. विकेट. फलंदाज बाद. आठ धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. सूरज केने. आठव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. हा बॉल देखील डॉट आलाय आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 8. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी. पाठीमागच्या षटकामध्ये केवळ 1 धाव आली आहे. चेतन पाटील यांनी 1च धाव खर्च केली आहे आणि पहिल्या षटकामध्ये ऋतिक पाटील यांनी केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. 3 सफलता आल्यात आणि फलंदाजी करणाऱ्या टीमच्या अडचणी इथे मात्र वाढलेल्या पाहायला मिळतात. नैतिक 11 संघ त्यांच्या अडचणी थोड्याशा वाढताना पाहायला मिळत आहेत.
आजच्या दिवसातील 5वी मॅच, 5वी आणि शेवटची मॅच त्या ठिकाणी सुरू आहे. ऋतिक पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. चला ऋतिक, थोडीशी घाई करा, जास्ती विलंब लावू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. कारण सेकंड इनिंगमध्ये ऋतिक तुम्हाला बॅटिंग करायची आहे. या गोष्टीची नोंद आपण घ्या. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग तुम्हाला करायची आहे. 8 धावा धावपलकावरती आहेत. ऋतिक पाटील जोरदार अपील पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली. आणखी एक डॉट बॉल. धावपलकर धावा आहेत केवळ 8. अगदी धावांची कोणी निर्माण केली या ठिकाणी गोलंदाजी करणारी टीम अर्थात MM11 साईका दिवाना संघ. फलंदाजी बाद होतील. मे बी एच हॅड टेकन बिहाइंड द विकेट आणि शालेय सफलता, फलंदाज बाद. वरती ऋतिक मैदानावरती दाखल झालेत. इंडिया नंबर 6 ऋतिक आणि ऋतिक पाटील गोलंदाज आहेत. पुढचा बॉल, यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, बॉल खाली पोहोचलेत. आणखी एक सफलता. ऋतिक पाटील नाव ऑन ए विकेट हॅट्रिक. आठ धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज तेजस गायकर, फलंदाज नवीन तेजस गायकर आहेत, माफ करा. ऋतिक पाटील आता विकेट उंबरठ्यावरती असतील. त्यावेळेस देखील आपण पाहिलं पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. एक धाव प्राप्त झाली आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 9 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. धावपलकावर धावा आहेत 9. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल राईट ऑफ द विकेट. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, हवेमध्ये उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत. अंदाज चांगला आहे आणि इथे आपण पाहतोय ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली आहे. विकेट हॅट्रिक लगातार पूर्ण झाली नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे ऋतिक पाटील यांनी.
श्रेया घोषाल यांचा आवाज आपण ऐकला. मला वाटतं लता मंगेशकर नंतर गाण्यामध्ये कोणी वरचढ असेल. तुम्ही अलका याग्निक यांचा आवाज देखील खूप काळ ऐकला, परंतु लता मंगेशकर नंतर कुणाचा आवाज जर वरचढ असेल किंवा सर्व लँग्वेजमध्ये कोण गाणं गात असेल तर श्रेया घोषाल आहेत. खूप चांगलं गायन त्यांचं देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुष्पा 2 मधलं गाणं आहे ते आणि ते आता आपण ऐकलंत. विकेट इथे आली आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल ज्यावेळेस आपण पाहतोय हुक करतायत क्षेत्ररक्षक. बॉलच्या खाली आणखी एक सफलता. तब्बल 4 विकेट ऋतिक पाटील यांनी या षटकामध्ये अर्जित केल्यात. अप्रतिम गोलंदाजी आहे. एकच धाव खर्च केली आणि विकेट मिळवल्यात 4. ऋतिक पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऋतिक पाटील यांनी 2 षटकं टाकलीत. 6 विकेट मिळवल्यात. 6 विकेट हॉल आणि धावा खर्च केल्यात 8. पहिला गोलंदाज आहे ज्याने या स्पर्धेमध्ये आपला पंजादर खोललाय. 5 विकेट हॉल पूर्ण केलंय, परंतु 6 विकेट ऋतिक पाटील यांनी मिळवल्यात. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि विकेट मिळवल्यात तब्बल 6. नैतिक 11 संघाचे संघ मालक जितू पाटील आता मैदानावरती. जितू केने मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस देखील अपील आहे, परंतु अपील पंचांनी फेटाळली. हा बॉल डॉट असेल. चला चेतन पाटील आज 2 विकेट ट्रिक पाहिले आपण एकाच मॅचमध्ये आणि याही मॅचमध्ये एका षटकामध्ये 4 विकेट 6 विकेट हॉल ऋतिक पाटील यांनी पूर्ण केला. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. इथे देखील हवेमध्ये बॉल होता बराच काळ कव्हर रिजनला. 1 धाव प्राप्त झाली आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड पोहोचले. 10 धावा धावफलकावरती. अदरवाईज खूप चांगली गोलंदाजी केली MM11 साईका दिवाना या संघाने. अप्रतिम कामगिरी केली या मॅचमध्ये. गोलंदाजी खूप दमदार राहिली आणि आता जितू केने संघ मालक मैदानावरती दाखल झालेत. आवश्यकता आहे त्यांच्याकडून चांगल्या बॅटिंगची त्यांच्या टीमला. चेतन पाटील यावेळेस फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. स्ट्रेट ड्राईव्ह आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम हा फटका होता. सरळ बॅटने लॉफ्ट केलं होतं बॉलला आणि इथे धावा मिळतील 4 चौकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत. 14 रन संदीप स्कोरकार्ड. 14 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल अपील झाली आणि आणखी एक विकेट इथे आली. फलंदाज बाद होतील. 1 मोर विकेट. चौदा धाव्यांवरती आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. खरं तर मित्रांनो, करिअरच्या दिशा शोधताना आपण बऱ्याच वेळा भरकटत जातो. खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती मला चर्चा करायची, परंतु करिअर करताना महत्त्वाच्या गोष्टी ह्या असतात. आता बहुतेक लोकांना मला वाटतं उमेश सुतार सरांना सुद्धा माहीत नसेल, मी पेशाने इंजिनियर आहे, परंतु क्रिकेटची आवड. 14 झाल्या रे विकेट. मला वाटतं 2, 1, 4, 6, 7, 8 विकेट झाल्या. त्याला 8 फलंदाज आत्तापर्यंत बाद झालेत. चर्चा आपण पुढे करूयात. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचत आहेत क्रमांक 10 वरती. स्वप्नील केने मैदानावरती दाखल झालेत. स्वप्नील केने मैदानावरती दाखल झालेत. आता सगळ्यांची नावं मी गावात गेल्यावरती असंच होतं. गावातल्या मित्रांसाठी आपण कितीही मोठे झालो तरी देखील त्यांची लँग्वेजमध्ये काय बोलतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथे सांगत नाही माईकवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. त्यावेळेस देखील हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि 9वा फलंदाज इथे बाद झालाय.
14 धावा धावफलकावरती, शेवटची विकेट बाकी आहे. आणि हा बॉल देखील डॉट आलाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 14-14. लॉस ऑफ द 9 विकेट. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती. मित्रांनो, करिअरच्या दिशा शोधताना बऱ्याच वेळा माणूस म्हणजे करिअरच्या वाटा शोधताना आपण मी देखील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जवळपास 3-4 वर्ष मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एलिव्हेटर कंपनीमध्ये जॉब केला. त्यानंतर सुरुवातीला लोकल कंपनीमध्ये केला, परंतु एलिव्हेटर लाईनमध्येच. एलिव्हेटर म्हणजे लिफ्ट कंपनीमध्ये जॉब केला आणि त्यानंतर छोटे-मोठे व्यवसाय आम्ही सुरू केले, मित्रांनी आम्ही. आणि त्यानंतर कॉमेंट्री देखील ही तिथं हॉबी होती आपल्याला. म्हणजे जवळपास 15 वर्ष झाली कॉमेंट्री क्षेत्रात देखील आपण काम करतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस आपण पाहिलं कमालीचा फटका आहे. लेंथ पुढे होती आणि आडव्या बॅटनं पिकअप शॉट बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग रिजनला. ठोकला षटकार. 6 धावा. धावा धावफलकावरती. यावेळेस आणखी एक बॉल डॉट आलाय. लेंथ अगदी पुढे होती या बॉलची देखील. आणि या धावा महत्त्वाच्या आहेत. इथून जेवढ्याही धावा बनतील तेवढ्या मात्र बॅटिंग करणारी टीम नैतिक 11साठी त्या धावा महत्त्वाच्या आहेत. आणखी एक बॉल, आणखी एक ब्लास्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये केलाय प्रहार. आणखी एक बिग हिट. षटकार. 6 धावा. उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई सोचो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए भी नाही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. तेच सांगतायत तेजस गायकर सध्याच्या घडीला. हा बॉल देखील फुलटॉस होता. स्क्वेअर लेग रिजनला ट्रॅव्हल तर झालाय. एक धाव तर घेतली आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. 4 धावा. परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते, कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते. उनमें से एक तेजस गायकर. त्यांच्या बॅट मधून आलाय हा एक देखील चौकार. तीस धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तेजस गायकर मॅन ऑन दी फायर नाव. कमालीची बॅटिंग करतायत. बॅटचं एज शिवंदान तेजस गायकर यांना. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका की मग एकेरी धाव. काय करणार तेजस गायकर हा देखील प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. 30 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस हलक्या हातानं बॉलला खेळलेत. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम तेजस गायकर. एक धाव प्राप्त केली आहे आणि माहिती आहे की अजून देखील 6 बॉल आपल्याकडे बाकी आहेत. 31 धावा धावफलकावरती. 31 लॉस ऑफ द 9 विकेट. 31 धावा धावफलकावरती. पहिल्या 4 षटकांमध्ये केवळ 14 धावा धावफलकावरती होत्या आणि ह्या एकाच ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. हा क्रिकेट असा गेम आहे कधीही बदलू शकतो. 2023चा वर्ल्ड कप आठवा. ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं मित्रांनो. परंतु त्याच्या अगोदर एक मॅच झाली होती अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया. तिथे 91 वरती 7 विकेट गेल्या होत्या अफगाणिस्तानच्या आणि मॅक्सवेलच्या अनेक कॅच सोडल्या अफगाणिस्ताननं. त्यानंतर त्याच्या पायामध्ये हॅमस्ट्रिंग होती आणि तरी देखील 200 नॉट आऊट त्यानं बनवल्या. द्विशतक झळकावलं. परंतु त्याच्यासोबत पार्टनर महत्त्वाचा होता. त्यांचा जो बॅट्समन होता पार्टनर, त्यांचा कॅप्टन होता पॅट कमिन्स. आणि पॅट कमिन्सनं देखील मला वाटतं 60+ बॉल खेळले आणि 12 धावा बनवल्या. 68 बॉलमध्ये 12 त्याने बनवल्या. परंतु एका बाजूने उभा राहिला मॅक्सवेल. आणि खरं तर अशीच इनिंग आता पाहायला मिळते तेजस गायकर यांची देखील. 9 विकेट गेल्यात परंतु तेजस गायकर अजून देखील लढतायत. मैदानावरती सांगतायत की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि प्रयत्न ते सोडत नाहीयेत. पहा, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. हे दाखवून दिलंय तेजस गायकर यांनी. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती सुरू आहे आणि नचिकेत पाटील आता गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. परंतु तेजस गायकर यांचा शो आतापर्यंत पाहायला मिळालाय. अप्रतिम बॅटिंग.
खरं तर प्रतिकूल परिस्थिती होती आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही इनिंग मात्र महत्त्वाची होती तेजस गायकर यांची. 31 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाला सुरुवात. पहिला बॉल आणि इथे आपण पाहतोय एज लागलंय. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. ऑल आउट टीम झाली आहे. परंतु तेजस गायकर यांची इनिंग कायमस्वरूपी स्मरणात राहील अशी इनिंग पाहायला मिळाली आहे. 32 धाव्यांचं लक्ष आहे आणि या ठिकाणी आज तुमचे सर्वांचे समालोचक मित्र खरं तर रोशन संते सर या ठिकाणी येऊ शकले नाही. त्यामुळे प्रबुद्ध कांबळे आले आणि आज माझा नियोजित दिवस इथे होता. आपण सर्वांनी कॉमेंट्रीची संधी दिली आणि दिवसभर माझी काळजी घेतली त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार. मॅच ऑफिशियल्स, अंपायर्स आपले देखील मनापासून आभार. आमचे स्कोरर मित्र, डीजे ऑपरेटर, लाईव्हची टीम सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही इंटरॅक्ट होण्याची तुमच्यासोबत संधी दिली त्यासाठी मनापासून आभार सर्वांचे. आणि या ठिकाणी थांबतो आणि सेकंड इनिंगसाठी प्रबुद्ध कांबळे सरांचा आवाज आपण ऐकणार आहात. धन्यवाद. दोन व्यक्तिमत्वांचा आपण आवाज ऐकलात. आमच्या विनंतीला मान ठेवला. रोशन संते सरांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी कमी वेळामध्ये समालोचकाचा खऱ्या अर्थाने जे पुरवठा होता तो पुरवला. दोन अत्यंत चांगले समालोचक इथे या स्पर्धेपर्यंत पोहोचले कारण अत्यंत सुंदर ही स्पर्धा सुरू आहे मित्रांनो. सांगोडे कोंढरी वासुंद्री प्रीमियर लीग 2025 ची जर संकल्पनेचा जर विचार केला तर खूप मोठी प्लॅनिंग आणि खूप मोठा अभ्यास होता. 3 वर्षापूर्वी ही संकल्पना मनामध्ये ठेवली होती. परंतु येणारे 3 वर्ष कुठेतरी प्रत्येक वर्षी काही ना काही अडचण येत होती आणि हा शो करायला कुठेतरी तुषार सर वेळ नव्हता. त्याच्यानंतर संकल्पना आखली. भावेशकडे गेलो आणि केतन सुतार, रितेश पाटील यांच्याशी चर्चा केली आणि अशी चर्चा रंगत रंगत मोहन सुतार, मोरेश्वर पाटील यांच्यापर्यंत पोहोचली आणि चर्चा पोचता पोचता राजू गायकर सामील झाले. राम जाधव यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला. त्यानंतर मात्र पूर्ण सांगोडे गावामध्ये चर्चेला उधाण आलं की काहीतरी नवीन बिग बॅटल आणि बिग शो पाहायला मिळणार आहे सर्व प्रेक्षकांना सांगोडे कोंढरी आणि वासुंद्रीच्या. आणि त्यानंतर मात्र सर्व प्लॅनिंग ठरली आणि एकत्र 3 गाव प्रीमियर लीग या परिसरामध्ये प्रथमतः पाहायला मिळते. हे कौतुक करावं लागेल तिन्ही गावांच्या त्या एकीचं आणि त्या एकीने कुठेतरी स्पर्धा मात्र पुढे जाते. अशी स्पर्धा पुढे जाईल आणि आपण सदिच्छा देतोय स्पर्धेला की ही स्पर्धा आणखी चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. तर तत्पूर्वी इथे जे 2 समालोचक लाभले होते तुषारजी शिंदे सर आणि प्रबुद्ध कांबळे सर या दोन्ही समालोचकांचा आपण तत्पूर्वी शुभ सन्मान करून घेणार आहोत. तर मी विनंती करतो मोरेश्वर पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते तुषारजी शिंदे सरांना सन्मानित करा. कारण पाहायला गेलं तर त्यांचा देखील जीवनातील एक वेगळा संघर्ष आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर तुषार सरांना दिसू द्या. कारण रोशन संते देखील त्यांना पाहत असतील. त्यांनी देखील आमच्यापर्यंत मेसेज पोहोचवला की काय सुरू आहे आणि कशा प्रकारे सुरू आहे. बातमी चांगली दिली नक्कीच. परंतु तुषार सरांचं मी खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या विनंतीला मान ठेवून अगदी वेळेवर ते उपस्थित राहिले. सामना सुरू राहील मैदानाच्या आतमध्ये. स्कोरर आणि युट्यूबर आपण अंपायर आपण लक्ष द्या. खूप खूप धन्यवाद तुषार सर, आपण इथे आलात. आपला शुभ सन्मान आम्ही या प्रमुख रंगमंचावर करतोय. त्याचसोबत प्रबुद्ध कांबळे सर यांचा देखील शुभ सन्मान या प्रमुख व्यासपीठावर घेतला जातोय. समोरच्या दिशेनं मिलिंद सुतार ऑन फायर झालाय. 4 धाबा येतील. दरम्यान रामजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण या आणि लगेच प्रबुद्ध कांबळे सरांना सन्मानित करा. ही गोड माणसं मित्रांनो. एक आवाज त्यांनी आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला पोहोचवला. अतिशय गुणवंत कॉमेंटेटर, प्रामाणिक समालोचक आणि शॉर्ट ऑन पुलचा फटका पॉवरफुल आहे आणि 4 धाबा मिलिंदने मोहर लावली आहे. 4चा पाडा वाचला जातोय. दरम्यान सन्मानित केलं जात आहे प्रबुद्ध कांबळे सरांना. गोड आवाज आणि प्रामाणिक समालोचक आज आपल्या सांगोडा कोंढरी वासुंद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 1 साठी उपस्थित राहिले. खूप खूप धन्यवाद आणि यापुढे त्यांचा येणाऱ्या 3 षटकांसाठी आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच उमेश सुतार सर. याच विभागातील एक नामवंत समालोचक ते देखील आहेत. फटका चांगलाच चालला आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव होईल खऱ्या अर्थाने आपण ही स्पर्धा पाहतोय. सांगोडे कोंढरी वासुंदरी प्रीमियर लीग वर्ष पहिलं आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये नक्कीच समालोचनासाठी मला संधी दिली तर सर्व ग्रामस्थ मंडळांचं मी नक्कीच मनपूर्वक आभार मानेल. तसेच आमच्या जवळच्या रोशनजी संते सर यांचं देखील आभार मानेल की त्यांनी या स्पर्धेमध्ये आज समालोचनासाठी मला संधी दिली. आदरणीय अभिमन्यू पाटील साहेब यांची उपस्थिती नक्कीच तिथे झाली आहे. त्यांना देखील विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय साहेबांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला या ट्रॉफ्या पुरस्कृत झाल्या. तर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. आणि त्यांच्याच आपण पाहतोय सुपूर्ताशी नक्कीच टीम क्वालिफाय झाली आहे. श्रीतिक रॉयल्स ही टीम नक्कीच टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचली आहे. भावेश पाटील त्या नक्कीच टीम मधला आयकॉन खेळाडू आहे. दफलकर आपण धावा पाहतोय 9-32 धावांचं माफक लक्ष्य. 36 चेंडूंमध्ये पहिला गडी बाद झालाय. नवीन फलंदाज चेतन पाटील मैदानामध्ये. पहिला चेंडू पुन्हा एकदा चाललाय कव्हरच्या वरून आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचल, चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत मिळतील या 2 धावा. सिंगल डबलने देखील आपण पाहतोय स्कोर नक्कीच पार केला जाऊ शकतो. त्याच अनुषंगाने या मैदानामध्ये नक्कीच बॅटिंग चालली आहे. आपण पाहतोय संघ आहे एम स्पोर्ट्स साहिका दिवाणा सांगोडे. संकल्पना बघितली तर 3 गाव मिळून नक्कीच ही प्रीमियर लीग होत्या. ज्या आम्ही प्रीमियर लीग पाहिल्या प्रत्येक गावाचे असतात आयकॉन खेळाडू म्हणून. तिथे अनेक खेळाडू खेळतात. मात्र एक नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या भेटीस आली. चांगली संकल्पना, अशी संकल्पना होणे क्रिकेटसाठी नक्कीच जमेची बाब आहे. आणि हा चेंडू डॉट येईल गोलंदाजी मार्गावरती. आपण पाहतोय गोलंदाज सुजित पावसे ॲज अ आयकॉन म्हणून खेळतोय तो नैतिक 11 संघामध्ये. यादीच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली नक्कीच बॅटिंग केली, गोलंदाजी केली, अष्टपैलू कामगिरी केली. मात्र या सामन्यामध्ये त्याचा संघ कुठेतरी बॅकफुटवर आहे. मात्र क्रिकेट बघितलं तर सड्यासारखं रंग बदलणारा खेळ आहे आणि कधीही कोणाच्या बाजूने जिंकू शकतो. हा देखील चेंडू टॅप केला अंडर बॉक्स टाईपने. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेण्याची मुभा आणि रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजाची चांगली होती, कम्युनिकेशन चांगलं होतं, कॉलिंग चांगलं होतं. 1 धाव कंप्लीट. दाफलकर धावा आहेत 12. अजूनही 20 धावांची गरज. तर या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच आपल्याला मिळेल क्वालिफाय संघ आजच्या दिवसातून दुसरा. हा चेंडू आता मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून वॅकंड एरिया आहे, खाली एरिया आहे. चेंडू चाललाय जमिनीला गुदगुल्या करत 4 धावांसाठी चौकार. पुढचा चेंडू हुक केलाय, चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा चौकार आपण पाहतोय चेतन पाटीलच्या बॅट मधून. पहिले 2 चेंडू सुजितच्या नावावरती राहिले. मात्र चेतनने इथून मात्र चांगले बॅटिंग केली. दाफलकर आता झाला धावा 20. अजूनही 12 धावांची गरज. एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय चेतन. अशी फलंदाजी तो मैदानामध्ये करताय. पुढील चेंडू सोडून दिलाय वेल लेफ्ट. पंचांनी सांगितला यस इट इज वाईट. एक अतिरिक्त अवांतर धाव दाफलकावर धाव पुस्तकावर जोडली जाईल. आपण पाहतोय आता एकूण धावा झाल्या 21. अजूनही 11 धावांची गरज. 11 धावांची गरज. हा देखील चेंडू
हुक केलाय नटराज साहिलने आणि चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा माहिती हिट विकेट षटकार. धावा 28. इथून मात्र 4 धावांची गरज. हा चेंडू फ्रीटचा होता मात्र मिस केलाय. ऑन साइडला वारंवार फटके आपण पाहतो चेतनच्या बॅटमधून. यावेळेस मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही पाहायला गेलं तर येणारे चेंडू असतील 24 करायचे आहेत. 4 धावा. चार धावांची गरज. फुलटॉस चेंडू स्विच हिट चाललाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये आणि आजच्या दिवसामध्ये दुसरा संघ इथून मात्र क्वालिफाय होतोय आपण पाहतोय MM11 साईका दिवाना संघ आणि आजच्या दिवसामध्ये तो पोहोचतोय क्वालिफाय होतोय टॉप 4 मध्ये. सामनावीर आपण पाहतोय ऋतिक पाटील ज्याने मात्र 2 षटक हाताळले आणि त्याने गडी बाद केले. 6 एक चांगली कामगिरी केली आहे आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. आपण आमचे पाहतोय सांगोडे गावचे उमी सुतार सर यांची भाची युतिका सतीश भोपी 12व्या नक्कीच आमच्या उमी सुतार सरांची भाची आहे. तिच्या हस्ते आपण देणार आहोत ऋतिक पाटील